आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूर इथं सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 55,521 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर केल्या सादर. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, मिचांग वादळामुळे प्रभावित शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. आणि नागपूर इथं 9 आणि 10 डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन. महारोजगार मेळाव्यात 40,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधानसभेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी 55,000 कोटींहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या मांडल्या. यात जलजीवन मिशनसाठी सर्वाधिक 4,283 कोटी रुपयांची मागणी आहे. याशिवाय एमएसएमई, नागरी भागातले रस्ते, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका शाळेतल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वेतन, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता, नमो शेतकरी महासन्मान निधी, मोदी आवास घरकुल योजना, राज्यमार्ग परिवहन महामंडळाच्या सवलतीची परिपूर्ती यासाठी विविध तरतुदी प्रस्तावित आहेत. त्यापूर्वी सरकारनं आज 3 अध्यादेश पटलावर सादर केले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमती मिळालेल्या विधेयकांना राज्यपालांनी मान्यता दिल्याचं सभागृहात जाहीर करण्यात आलं. या अधिवेशनासाठी अध्यक्षांनी संजय शिरसाट, समीर कुणावार, यशोमती ठाकूर आणि चेतन तुपे यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्ताव मांडण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, मिचांगमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ केलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. सरकारनं फक्त 40 तालुके दुष्काळी जाहीर केलेत, बाकीचे नाही. बाकीच्यांसाठी नेमलेल्या उपसमितीची अद्याप बैठकच झालेली नाही असा आरोप त्यांनी केला. राज्यातले 22 जिल्हे उद्ध्वस्त झाले आहेत. राज्य सरकारच्या उपाययोजना तोकड्या असून टंचाई सदृश्य हा नवा शब्द आणून फसवणूक केली आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं शेतकऱ्यांना सरसकट मदत करून कर्जमाफी करावी आणि यावर नियम 57ची सूचना देत सर्व कामकाज बाजूला करून चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सूचनेला परवानगी नाकारली आणि उद्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावर चर्चेची सूचना द्यावी अशी सूचना केली. सरकारच्या वतीनं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देताना विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावले. 40 तालुके केंद्र सरकारच्या निकषात बसतात म्हणून दुष्काळी घोषित केले आहेत. जे बसत नाहीत त्यांना राज्य सरकार तेवढीच मदत देणार आहे. 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत मर्यादा वाढवली आहे. एनडीआरएफच्या दुप्पट मदत देत आहोत असं सांगत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला पूर्ण मदत करू अशी ग्वाही त्यांनी सभागृहात दिली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विद्यमान सदस्य गोवर्धन शर्मा, माजी सदस्य बबनराव ढाकणे, गुलाबराव वामनराव पाटील, श्रीपतराव शिंदे, शेख रशीद शेख शफी, राजाराम ओझरे, वसंतराव कार्लेकर, गोविंद शेंडे, दिगंबर विशे यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडला. त्याला सभागृहानं संमती दिली आणि 2 मिनिटं स्तब्ध उभे राहून आदरांजली वाहिल्यानंतर सभागृहाचं आजचं कामकाज संपल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं. राज्यात गेल्या आठवड्यात झालेली गारपीट आणि अवकाळीमुळे 22 जिल्ह्यात 4.5 लाख हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. शेडनेट आणि पशुधनाचं नुकसान झालं असलं तरी त्यासाठी कोणत्याही विम्याची सोय नाही. यासाठी विम्याची तरतूद करण्याची मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. यासंदर्भात स्वतंत्र विमा योजना तयार करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठी चित्रपटांना सिनेमागृह उपलब्ध होत नसल्याचा मुद्दा भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला. त्यावर गरज पडल्यास कायदेशीर कारवाई करून मराठी चित्रपटांना सिनेमागृह उपस्थित करून देऊ असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं.
त्यानंतर माजी सदस्य बबनराव ढाकणे आणि किशनराव राठोड यांच्या निधनाबद्दल उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शोकप्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यावर सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित झाल्याचं गोऱ्हे यांनी जाहीर केलं. दरम्यान नागपुरात आज दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव, दुष्काळी भागात निधी वाटप या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली. सुपारी, संत्र्याची माळ गळ्यात घालून आमदार यात सहभागी झाले होते. शासन आपल्या दरबारी कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झगमगाट केला जातो. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असताना सरकार खोटी भूमिका घेते असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतमजूर आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना हे सरकार संवेदनाहीन झालं असल्याची टीका त्यांनी केली. राज्याच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा सामान्य रुग्णालय इथं औषध खरेदीसाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून यामार्फत उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी या स्तरावर औषध खरेदीचे अधिकार देण्यात येणार आहेत आणि ही प्रक्रिया ई टेंडरिंग, ई गोडाऊन, ई पेमेंट प्रणालीद्वारे पारदर्शक ठेवण्यात येईल. यामुळे राज्यात औषधाचा तुटवडा भासणार नाही असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केलं. महिलांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणं आणि महिला सुरक्षा या उद्देशानं राज्यातील 10 महानगरांमधील पिंक रिक्षा सुरू करणं आणि सॅनिटरी पॅड संदर्भात सविस्तर आराखडा सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी दिल्या. या संदर्भात नागपूर विधानभवन इथं बैठक झाली. या बैठकीस महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात केलं. तसंच ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वतःचे 1 महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली. रामगिरी येथील निवासस्थानी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं आयोजित केलेल्या ध्वजदिन निधी संकलनाचा आरंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटणकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर उपस्थित होत्या. लष्कराच्या कल्याणासाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी देणारा ध्वजदिन निधी संकलनाचा उपक्रम अनेक वर्षांपासून राज्यात सुरू आहे. सैनिकांप्रती कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी ध्वजदिन निधी संकलनात योगदान देण्यासाठी मोठ्या संख्येनं पुढे येण्याचं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. ध्वजदिन निधी संकलनात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. दरम्यान ध्वजदिनानिमित्त नागपूर आकाशवाणी कार्यालयात 2 मिनिटं मौन पाळून वीरसैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन येत्या 9 आणि 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 7 वाजता जमनालाल बजाज प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर इथं करण्यात आलं आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमांतर्गत आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार योजनेद्वारे हा महामेळावा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्यात 700 नियुक्त्यांच्या माध्यमातून तब्बल 40,000हून अधिक जागांसाठी पदभरती होणार असून याचा लाभ घेण्याचं आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केलं. नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी www.rozgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन विभागाद्वारे करण्यात आलं आहे. आज आणि उद्या नागपूरसह संपूर्ण विदर्भात हवामान ढगाळ राहणार असून तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या काही तासात अमरावती जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सर्वात कमी तापमानाची नोंद चंद्रपूर इथं 17 अंश सेल्सिअस करण्यात आली आहे.
शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज नागपूर इथं सुरुवात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 55,521 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सभागृहासमोर केल्या सादर. दुष्काळ, अवकाळी, गारपीट, मिचांग वादळामुळे प्रभावित शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी. ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी जास्तीत जास्त योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन. आणि नागपूर इथं 9 आणि 10 डिसेंबरला नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन. महारोजगार मेळाव्यात 40,000 पेक्षा जास्त जागा भरल्या जाणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.